बारामती ॲग्रोवरती ईडीची धाड। बारामती ॲग्रो रोहित पवारांची कंपनी। मुंबईसह 6 ठिकाणी ईडीची छापेमारी। महाराष्ट्र भूमीला संघर्षाचा इतिहास, त्यामुळे महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी संघर्षाचीही तयारी ठेवावी लागेल, रोहित पवार यांचं सूचक ट्विट। पुण्यातल्या ससून रुग्णालयामध्ये राडा। भाजपचे आमदार सुनील कांबळेंनी राष्ट्रवादीच्या जितेंद्र सातव यांच्या कानशिलात मारली। उद्घाटन पाटीवरती नाव नसल्यानं कांबळे संतप्त। स्टेजवरून खाली उतरताना आमदार सुनील कांबळेंनी पोलीस शिपायाच्या कानशिलामध्ये लगावली। कांबळेंचा आणखी एक मारहाणीचा प्रकार समोर। भाजपचे आमदार सुनील कांबळे यांनी सत्तेचा माज दाखवला। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया। तर वर्दीला हात घालण्याची हिंमत सत्ताधारी आमदारांमध्ये आली कशी, वडेट्टीवारांचा सवाल। मी फक्त ढकललं, मारहाण केली नाही, आमदार सुनील कांबळे यांचं वक्तव्य। बाळासाहेब थोरात यांचे जावई आणि महानंदचे माजी चेअरमन रणजित देशमुख यांच्याकडून महानंद दूध संघ NDDB कडे हस्तांतरित करण्याच्या निर्णयाचं समर्थन। राष्ट्रवादीचे आमदार अपात्रता याचिकेवरील सुनावणीचं वेळापत्रक तयार। 20 आणि 21 जानेवारीला अजित पवार गटाची उलट तपासणी। 22 आणि 23 जानेवारीला शरद पवार गटाची उलट तपासणी। शरद पवार गटातील अंतर्गत वादाला सुरुवात। जयंत पाटील आणि रोहित पवार यांच्या वादावर खासदार सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया। काँग्रेसनं 10 जानेवारीपर्यंत लोकसभेसाठी इच्छुक उमेदवारांची यादी मागवली। राज्यातील सर्व 48 जागांसाठी इच्छुकांची नावं पाठवण्याच्या सूचना। काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि वंचितमधील जागा वाटप अंतिम टप्प्यामध्ये, कोणतेही मतभेद नाहीत। संजय राऊत यांचं महाविकास आघाडी जागा वाटपावरती स्पष्टीकरण। उद्योगपती गौतम अदानींनी अब्जाधीश मुकेश अंबानी यांनाही टाकलं मागे। जगातील अब्जाधीशांच्या क्रमवारीमध्ये अदानी आता 12व्या स्थानावर। अदानी श्रीमंत म्हणजे भाजप श्रीमंत। अदानींची श्रीमंतांच्या यादीमध्ये आगेकूच बातमीवरती संजय राऊत यांची प्रतिक्रिया। उद्योगपतींची कर्ज माफ होतात, मात्र शेतकऱ्यांची कर्ज माफ होत नाहीत, म्हणून तो आत्महत्या करतो, राऊतांची प्रतिक्रिया। नाशिकमध्ये महायुतीच्या नेत्यांमध्ये विधानसभा मतदारसंघावरून रस्सीखेच। देवयानी फरांदेंच्या मतदारसंघामध्ये अजित पवार गटाचे होर्डिंग्स। रंजन ठाकरे यांचे भावी आमदार असे होर्डिंग्स। ठाकरेंच्या होर्डिंगसमोर फरांदेचेही होर्डिंग। राज ठाकरे युतीमध्ये आले तर निवडणुकीमध्ये फायदा होईल, म्हणून राज ठाकरे युतीमध्ये यायला हवे आणि हे प्रत्यक्षात येईल। शिरसाट यांची राज ठाकरे यांच्या युतीत येण्याच्या चर्चेवर प्रतिक्रिया। मुख्यमंत्री शिंदे यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत बैठक घेतलेली आहे। बाळासाहेब ठाकरे आणि हिंदुत्वासाठी दोघांनी एकत्र येण्यास हरकत नाही, यांच्या सर्वांना गरज आहे। राहुल शेवाळे यांचं मनसे आणि शिवसेने युतीवरती वक्तव्य। प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीमध्ये जाणार। बाबासाहेब आंबेडकर यांनी काढलेल्या पक्षाचं अध्यक्षपद आणि माझे मंत्रिपद मी प्रकाश आंबेडकर यांना द्यायला तयार। त्यांनी त्यांचा पक्ष विसर्जित करून RPI मध्ये यावं, रामदास आठवलेंचं प्रकाश आंबेडकरांना आवाहन। भाजपचे आमदार राम कदम यांचं आव्हाड यांच्या संदर्भात वक्तव्य प्रकरणामध्ये शरद पवारांना पत्र। समाजाच्या श्रद्धा आणि आस्थेचा विषय गांभीर्यानं घेण्याची आवश्यकता असताना आपण मौन का, राम कदम यांचा शरद पवारांना सवाल। जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यावरती मंत्री छगन भुजबळ यांची टीका। अतिशहाणा त्याचा बैल रिकामा, भुजबळांची प्रतिक्रिया। राम मंदिर उद्घाटनाच्या निमित्तानं काही लोक उगाच भावना भडकवतायत, ती विधानं चीड आणणारी आहेत। संजय शिरसाट यांची जितेंद्र आव्हाडांवरती टीका। जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्याचे दुसऱ्या दिवशीही पडसाद। छत्रपती संभाजीनगरमधील बेडकींमध्ये शिंदे गटाचं आंदोलन। कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत आव्हाडांचा पुतळा जाळला। जितेंद्र आव्हाडांचं प्रभू श्रीराम यांच्या संदर्भातील वक्तव्य ही दुर्दैवी गोष्ट। राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचा खरा चेहरा समोर आला। केवळ प्रसिद्धीसाठी असं केलं जातं, खासदार राहुल शेवाळे यांची आव्हाडांवर टीका। अजून 8 महिने मी मुख्यमंत्री आहे, आपल्याला भरपूर काम करायचंय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं विधान। मुख्यमंत्री शिंदे आत्मविश्वास कुठून आणतात हे पाहावं लागेल। एकनाथ शिंदे यांच्या अजून 8 महिने मुख्यमंत्री राहण्याच्या वक्तव्यावरती
संजय राऊत यांची प्रतिक्रिया। खासदार भावना गवळी त्यांच्या संपत्ती आणि इतर गुंतवणुकीचे कागदपत्र घेऊन 2 सीए अकोल्याच्या आयकर विभाग कार्यालयामध्ये दाखल। यवतमाळ वाशिमच्या शिवसेना खासदार भावना गवळी यांना काल मिळाली होती आयकर विभागाची नोटीस। शिवसेनेच्या यवतमाळ वाशिमच्या खासदार भावना गवळींना लोकसभा उमेदवार म्हणून भाजपची नापसंती, त्यामुळेच भावना गवळी यांना आयकर विभागाची नोटीस। पोहरादेवी धर्मपीठाचे महंत सुनील महाराज यांचं वक्तव्य। मुंबईमधील आयकर भवनाच्या बाहेर लागले अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मालमत्तांचे बॅनर। दाऊद इब्राहिमच्या आईच्या मालकीच्या असलेल्या 4 मालमत्तांचा आज लिलाव। अखिल भारतीय नाट्य परिषदेतर्फे पुण्यामध्ये 100वे नाट्य संमेलन आयोजन। आज संध्याकाळी गणेश कला क्रीडा रंगमंच येथे आयोजन। शुभारंभ सोहळ्याचं शरद पवार आणि अजित पवार यांना निमंत्रण। पंढरपूरमध्ये उद्या ओबीसी महाएल्गार मेळावा। मंत्री छगन भुजबळ ओबीसी महाएल्गार मेळाव्याला हजर राहणार। भाजपच्या ओबीसी मोर्चाच्या प्रभारीपदी विनोद तावडे यांची नियुक्ती। भाजपकडून राज्यनिहाय सामाजिक स्थितीचा अभ्यास सुरू। विनोद तावडे यांची माहिती। सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील चिपळूणच्या दौऱ्यावर। वळसे पाटलांच्या हस्ते खरवते कृषी महाविद्यालयामधील बेकरी युनिटचं लोकार्पण। उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुण्याच्या दौऱ्यावर। अजित पवारांची शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाला भेट। जरांगेंच्या मुंबईमधील आंदोलनासाठी शिष्टमंडळानं देखील मुंबई पोलिसांकडे परवानगी मागितली। आझाद मैदान, छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदान, त्यासोबतच बीकेसी वांद्रे या मैदानांसाठी अर्ज। मराठा आणि ओबीसी समाज आझाद मैदानासाठी आग्रही। दोन्ही समाजाच्या समन्वयकांकडून पोलिसांकडे परवानगीसाठी पत्र। नाट्य संमेलनाच्या उद्घाटनासंदर्भात माहिती नाही, माझं कुठेही नाव टाकतात। नाट्य संमेलनाच्या निमंत्रणावरून अजित पवार यांची प्रतिक्रिया। सिंदखेड राजामधील राजवाड्याची स्वच्छता आणि डागडुजीच्या कामाला सुरुवात। माझाच्या बातमीनंतर पुरातत्व विभाग आणि स्थानिक प्रशासनाला जाग। 12 जानेवारीला राजमाता जिजाऊंचा जन्मोत्सव। 10 दिवसांमध्ये साईबाबांना 16 कोटींचं दान। 23 डिसेंबर ते 1 जानेवारी या दरम्यान 8 लाख भाविक साईंचरणी लीन। पुणे नाशिक प्रवास होणार सुसाट। प्रलंबित सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या आराखड्याला मंत्रिमंडळाची मान्यता। मुंबई आयआयटीच्या 85 विद्यार्थ्यांना 1 कोटींहून अधिकचं पॅकेज। मुंबई आयआयटीमधील प्लेसमेंटचा पहिला टप्पा पूर्ण। मुंबई आयआयटीमध्ये सरासरी वार्षिक पॅकेज आणि नोकरीच्या प्रस्तावामध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये वाढ। फुकट्या प्रवाशांकडून एका महिन्यामध्ये 20 कोटींची वसुली। मध्य रेल्वेची कारवाई, दंड वसुलीमध्ये मुंबई विभाग वसूल। मुंबईच्या सौंदर्यीकरणाचा बोजवारा। 2022 मध्ये कामाला सुरुवात, मात्र अद्यापही 80% कामच पूर्ण। सौंदर्यीकरणाच्या कामावरती 750 कोटींचा खर्च। मुंबईत थंडी वाढली। मुंबईमधलं तापमान 21 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलं। मुंबईमध्ये सरासरीपेक्षा कमी तापमान। कुलाबा केंद्रामध्ये 27.5 अंश सेल्सिअस तर सांताक्रूज केंद्रामध्ये 31 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद। पालघरमध्ये दाट धुक्याची चादर। दाट धुक्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक उशिरानं। डहाणूकडून मुंबईकडे येणाऱ्या गाड्यांना 20 ते 25 मिनिटे लेट। वसईमध्ये दाट धुक्यामुळे मुंबई अहमदाबाद मार्गावरती वसई विरार महानगरपालिकेच्या बसचा अपघात। बस रिकामी असल्यानं मोठी दुर्घटना टळली। महामार्गावरती काही वेळ वाहतूक कोंडी, मात्र आता वाहतूक सुरळीत। पहाटेपासून भिवंडी शहर आणि ग्रामीण भागामध्ये धुक्याची दाट चादर। या धुक्यामुळे दूध टँकरची भिवंडी वाडा रस्त्यावरील कवाड येथील बंद। टोल नाक्यावरील डिवायडरला धडक, त्यातच पाठीमागून आलेल्या टेम्पोचीही दूध टँकरला धडक। अपघातामध्ये वाहनांचं नुकसान। दक्षिण कोकणामध्ये तुरळक पावसाचा अंदाज, तर राज्यामध्ये हलक्या पावसाची शक्यता। कराडमध्ये अवकाळी पावसाची हजेरी। अवकाळीमुळे भाजीपाला, फळपीक, ज्वारी, हरभरा इत्यादी पिकांवरती रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता।
सांगलीमध्ये अवकाळी पावसाची हजेरी. अवकाळीमुळे द्राक्ष पिकाला फटका बसण्याची शक्यता. पावसामुळे गारठा वाढला. नाशिकच्या नांदगावमध्ये ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतेत. गहू, हरभरा या पिकांवरती रोगाची भीती. आंब्याचा मोहर गळू लागला. उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता. नाभाशेवा ते शिवडी या सागरी मार्गावरती स्थानिकांना टोल माफी देण्याची मागणी. प्रकल्पासाठी उरण तालुक्यातील स्थानिकांच्या जमिनी संपादित केल्यामुळे टोल माफी देण्याची मागणी. मनोज जरांगेंच्या 6व्या टप्प्यातील दौऱ्याचा आज दुसरा दिवस. जालन्याच्या अंबड आणि घनसावंगी तालुक्यातील 15 गावांना भेट देणार. दवाखान्यामध्ये डॉक्टर नसल्यामुळे नर्स आणि कंपाऊंडरकडून रुग्णांवरती उपचार. नागपूरमधील प्राथमिक आरोग्य केंद्रातील धक्कादायक प्रकार. डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनच्या शिवाय ऑनलाईन औषध विक्रीवरती लवकरच निर्बंध. अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांची माहिती. मुंबई एसटी कर्मचारी बँकेच्या संचालक बोर्डाची मुंबई सेंट्रल येथे आज दुपारी 12 वाजता महत्त्वाची बैठक. बैठकीमध्ये ठराव पास केले जाण्याची शक्यता. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण म्हणजेच म्हाडा प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी म्हाडा लोकशाही दिन आयोजित करण्यात येणार. आळंदीमधील इंद्रायणी नदी तिसऱ्या दिवशीही फेसाळली. कारवाई संदर्भामध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळाची उदासीनता. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.